नमस्कार मित्रांनो, डांगणवाला यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत। मित्रांनो, आज बरेच दिवसांनी व्हिडिओ बनवतोय आपण, साधारण 1 महिना झाला। तर आपले मित्र आकाश बागुल हे लोणीवरून आलेत मित्रांनो, हे पाणी पाहायला। तर मग आता हे पाणी कुठले हे भर उन्हाळ्यामध्ये म्हणजे थंड हवेचं ठिकाण किंवा गारवा देणारं असं हे भंडारदरा धरण। तर हे आकाश बागुल हे लोणीवरून आलेत आपले मित्र, आणि त्यांच्यासाठी मित्रांनो आपण आता हे पाणी बघायचे, धरण बघायचे आणि तुम्हालाही दाखवतोय। तर मग बोला आता सर, तुम्ही काय बोलायचे ते। चला तर मग मित्रांनो, आपण आता ते तिथं जाऊ बघण्यासाठी। हां, तर आपल्याला त्या कडेला जायचं आहे आणि तिथं जायला आपल्याला इकडनं जावं लागणार आहे मित्रांनो, या गार्डनमधून तिथं जायचं आहे। आणि मग आम्ही दोघं तिथं जाऊन तेही पाणी पाहतील, धरण हा धबधबा फॉल पाहतील, तुमच्यापर्यंतही ते बघायला भेटेल। तर मग चला आता आपल्याला उशीर न करता आपण तिथं जायचं आहे। आणि मित्रांनो, आपले दाजी कोंबाण्यावरून आलेत, तर हे पाणी बघायलाच आलेत, आपण फोन करून बोलावलं आहे। तर मग आकाश बागुल आणि नागरी दाजी, आता ह्या दाजींना मित्रांनो तुम्ही बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये पाहिलं असेल। तर असे ते नेहमीच आपल्याला सहकार्य करणारे आमचे दाजी आलेत। तर मग चला आपण आता पाणी बघायला जाऊया। दादी आपल्याला फॉलचं पाणी सोडलं आहे, बघायला या म्हणजे तुम्ही। आलो मी त्या निमित्तानं, त्या शेतीमध्ये आलो, दादूची गाडी झाली। आणि मग आता आम्ही हे काय बघत चाललो आहे, पूल आहे बघा। हा पूल आहे, पुलावरून पाणी खाली जाते आणि इकडे ही भिंत आहे, वर धरणाची भिंत, तिथूनच आम्ही चालू आहे आता। तर मित्रांनो, आमच्याकडे ना आता हे धरणाचं पाणी सोडलंय दाजी, आणि आता भरपूर म्हणजे पर्यटक यायला सुरुवात झाली। तर मित्रांनो, आपण आता इथं या पार्किंगला पुलाच्या बाजूलाच इथं गाड्या लावल्यात। आकाश बागुल आहे, दाजी आहेत, आणि ह्याच गेटमधून मित्रांनो आत जायचे। तर आपली गाडी इथे, हे बघा अनेक पर्यटक येऊ राहिलेत, आणि आपण आता निघालोय या गेटमधून आतमध्ये। तर इथं मित्रांनो एक वडापावचं दुकान आहे, स्टॉल। इथं कणसा भाजलेले कणसे भेटतील, आणि इथं करवंद विकायला आलेत बरं का इथले स्थानिक बांधव, चांगले झाले। आणि असं करत करत आपण ह्या कमानीतून मित्रांनो आतमध्ये चाललोय। हा गार्डन डॅम खालचा परिसर आहे, हा गार्डन आहे। इथं भरपूर पर्यटक आनंद लुटायला येतात, आणि इथं जे पॉपकॉर्न म्हणतो आपण, मक्काचे ते पॉपकॉर्नसुद्धा इथं आहेत, आणि काही लहान पोरं बच्चे पार्टी इथून हे पाणी वाहते, या पाण्याचा आनंद घेताना आपल्याला दिसतात या गार्डनमध्ये। आणि इथं मित्रांनो प्रवेश बंद केला आहे, तर आपण आता हे साईडला जायचे, कुठं ते पाणी पाहायला चालू आहे। इथं या पायऱ्यांच्या पुढे एक हौद आहे, कोरडा हौद आहे तो, आणि त्या हौदाच्या हे पहा इथून बाजूला जायचे, बाजूला पर्यटक आहेतच, आणि वर दिसते ते भंडारदरा म्हणजे आदिक्रांतीवीर राघोजी भांगरे जलाशयाचं पांढरं शुभ्र फेसाळणारं पाणी। तर हे बघा मित्रांनो, इथं अनेक पर्यटक आपल्याला आनंद घेताना दिसतात, खूप सारं पाणी। आणि इथं जो पूल दिसतोय मित्रांनो एक, इथं अनेक वेळा शूटिंगा झाल्यात इथून मागं, हे बघा हे पर्यटकसुद्धा इथं आहेत। आणि इथून आपण आता हेच रस्त्यानं या पाण्याकडं जायचं। ह्या टेकडीनं सुद्धा काही पर्यटक वर दिसतात आपल्याला या पाण्याकडं। तर मित्रांनो, हे पाणी आणि हा अंब्रेला फॉल म्हणजे छत्रीसारखं पाणी पडते मित्रांनो, म्हणून याला अंब्रेला फॉल असं नाव दिलं आहे। आणि इथे हे सारे पर्यटक या आजूबाजूच्या परिसरात, आणि आपणही आलो आहे
आपल्या पाठीमागं दिसतोय तो पूल आणि हे पर्यटक ह्या पाण्यामध्ये या निसर्गामध्ये धबधब्यामध्ये आनंद लुटताना हे फेसाळणारं पाणी. तर बघा मित्रांनो, हा जो पूल दिसते ना तिथं बरेच वेळा मागची शूटिंग झालेली आहे. या पुलाजवळ आपल्या पाठीमागचा जो पूल आहे ना इथं पूर्वी म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी या पुलावर जान आणि इतिहास या पिक्चरांची शूटिंग झालेली. असंच पाणी सोडलेलं असायचं आणि त्या पुलावर गाणी व्हायची. तर ही भिंत दिसते आणि आमच्या भागामध्ये याला खडक्यानं म्हणतात मित्रांनो, म्हणजे हा खडकावरून वाहतोय. परंतु नवीन याच्यानुसार म्हणजे छत्रीसारखं पडणारं पाणी इकडे पण इथं असं एकत्र आलं म्हणून नाही का थोडं बोलायला काही मित्रांनो, या काळ्या कुट्ट खडकावरून वाहणारं हे पांढरदऱ्याचं पांढरं शुभ्र पाणी दुधासारखं. आणि इथं या पाण्याचा आनंद घेण्यासाठी अनेक मुंबई पुण्यासारख्या ठिकाणावरून पर्यटक आले. तर इथं बघा आमचे मित्र आकाश बाबू ह्या खडकाच्या टपऱ्याने इकडं आपल्याकडे येऊ राहिले. आपल्याकडं पाणी नाही का इकडं कसं वाटतं काय एक नंबर डायरेक्ट यावं लागतंय आणि येते यायचं येतो ना पुढं कोणत्या तुम्ही काहीतरी मित्रांनो, हे पाणी पाहून व आवरत नाही. तर मग आता आपण हे धरणाचं पाणी जे वाहत आहे या खडकावरून, तर हे आपल्याला प्यायचे आणि प्यायल्यासाठी थोडी अडचण वाटे. पण मित्रांनो, हे पाणी आपल्याला प्यायचे आणि याच्यासाठी आपण या पाण्याच्या एकदम जवळ गेलो आहे. आणि हे पाणी बघा आता येईल पिता येत नाही मित्रांनो, जरा जास्त उडत येते अंगावर. आपण आता हे पाणी दुसरीकडे प्यायचे, दुसरीकडे जाऊन पिऊ आपण. तर हे बा इथं बारीक म्हणजे खडकाचा जो चर आहे त्या चरामधून हे पाणी येतं आहे आणि मग आता हेच आपण प्यायचे. चला पाणी पिऊन घेऊ पहिलं मित्रांनो. पाणी झालं बघा आपलं पाणी पिऊन. आणि आता आपण निघायचे पुढं खाली आपण उतरून घेऊ. आता इथून बघा वाटही थोडी अडचणीची, खडकाचे टपरे वळल्या झालं आणि आनंद घेण्यासाठी आपण गेलो होतो वर. चला आता आपण आलो कुठं खाली उतरून. मित्रांनो, हे पाणी जे आहे ना बरेच जवळजवळ महिना व्हायला आलं हे पाणी सोडले आणि महिन्याभरापासून इकडे आपल्याकडं या भागामध्ये अनेक पर्यटक येऊ राहिले या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी. तर मित्रांनो, आता हा मे महिना आहे, हा 15 मे ते 15 जून काजव्यांचं सीजन असते आणि मग दिवसा हे पर्यटक पाणी धरण पाहतात आणि रात्री काजव्याचा आनंद घेतात. तर असा हा परिसर आहे मित्रांनो. आता हे पर्यटक हे पाणी पाहतात. काही आता काजवीच्या सीजनला येतील, काही पावसाळभर आता म्हणजे हे पर्यटक चालूच राहतील. आता
जे लहान मोठं किंवा आर्थिक व्यावसायिक आहेत कंपनी झाले तर आता चालू झालं म्हणजे